नमस्कार, मी भूषण खांबल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, अर्थात ज्याचं नाव आहे शब्दांची किमया. या चॅनलवर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण, कथा, कविता ऐकण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे या चॅनलवर येणारे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. ही कथा, घटना, पात्र काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काही संबंध नाही असे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. आज आपण ऐकणार आहोत सुरेखा ठाणेकर लिखित स्पर्श. हिरवाईने नटलेले ते खेडेगाव, त्या हिरवाईला शोभून दिसणारी पायाखालची लाल माती, गावाला लागून एक मुख्य रस्ता, अन्यथा पायवाटा जिथे तिथे. 2ची एसटी नेहमीप्रमाणे वडाच्या झाडाजवळ थांबली. पालवी व तिची मैत्रीण शारदा उतरल्या. गप्पा मारत त्यांनी आपापली घरं गाठली. पालवी अख्ख्या पंचक्रोशीत तिच्या इतकी देखणी मुलगी नव्हती. पारू व सदाशिव देवाजवळ जाऊन नेहमी म्हणायचे की या गरिबाच्या झोळीत हिरा टाकलास, त्यापरी श्रीमंताच्या घरी जन्म घेतला असता तर पोरीचं कल्याण झालं असतं. पालवीचं आई बाबा मीरावर खूप प्रेम होतं आणि त्यांचंही तिच्यावर. आज सुट्टी असल्याने पालवी घरकामात आईला मदत करत होती. इतक्यात गाडीला ब्रेक मारण्याचा आवाज झाला. मीरा धावतच दारापाशी गेली. तोच पांढरे शुभ्र कपडे घातलेले, अंगावर 20-22 तोळे दागिने घातलेले पाटील व त्यांच्या भोवतालीच असणारे नेहमीचे 2-3 चेहरे तिला दिसले. आहे का कोणी आत? आत यायचं का आम्ही? असे म्हणत ते दारापाशी उभे राहिले. पाटलांना पाहताच पारू दचकली. पाटील आणि इथे? मनातला विचार झटकत तिने साऱ्यांना बसवले, पाणी दिले. पारू सदाशिव चोरून एकमेकांकडे बघत होते. दोघांच्याही मनात प्रश्नांची एकच गर्दी झाली होती. पाण्याचा पेला खाली ठेवत पाटलांनी बोलणे सुरू केले. बघू तरी आम्हाला आमची सून, जिच्यावर आमचा सर्जेराव फिदा झालाय. पारू सदाशिवला तरीही काहीच उमगले नव्हते. पाटलांनी जोरात हसतच पुढे सूर खेचला. हे आमचे सर्जेराव मुंबईला शिकून मस्त बिझनेस सुरू केलाय. आपल्या गावची जत्रा चालू झाली म्हणून मुद्दामच बोलावणं धाडलं. आता तरी गावच्या रीतीभाती समजून घ्यायला पाहिजे की नको? राव आले खरे, पण घरात काय थांबायचं नाव घेतात होय? मग आमासनी पण कुणकुण लागली. काहीतरी झेंगाट आहे बाबा. आम्ही बी स्पष्ट विचारलं तर आमच्या पट्टेरावांनी एक पोरगी मनात भरल्याचं सांगितलं. तितक्यात किसनरावांनी वर आणखीन भर घालून सांगितलं, दादा जत्रेत, कॉलेजात ती जाईल तिथे आपलं सर्जेराव हजर असतात. आलेली मंडळी जोरदार हशा पेकवीत होती. चला आता आम्हालाही दावा एक वार सुनेचा मुकडा. पारू व सदाशिवला पालवीबद्दल बोलतायत हे समजलं. पालवी म्हणजे बघता क्षणी तिच्यावर नजर हटणार नाही अशीच होती. पालवी आहे तशीच त्यांच्यासमोर आली. पारूच्या इशाऱ्यानुसार ती साऱ्यांच्या पाया पडली. पाटीलही अवाक होऊन सुनमुख पाहत होते. सोनगावचे पाटील. 2-4 गावात रुबाब मोठा. मुख्य रस्त्याला लागून त्यांचा मोठा बंगला होता. आवारही प्रशस्त. तऱ्हेतऱ्हेची झाडे, नोकर चाकर दिमतीला. फटकातून आत येताना जणू हिरवा गालीच्या पसरलाय असंच भासायचं. नजर जाईल इथवर पसरलेली पाटलांची जमीन. गावापासून दूरच डोंगराच्या जवळ सर्जेरावासाठी आणखी दिमागदार असा बंगला बांधायचं काम सुरू होतं. नवे आटपतच आलं होतं. त्या बंगल्याचा थाट पाटलांच्या बंगल्यापेक्षा अधिकच सुंदर होता. सगळा खर्च आम्ही करणार, तुम्ही फक्त मुलीला घेऊन या, असे म्हणत त्यांनी आणलेला साडी, चोळी, फळे इत्यादी आहेर पालवीच्या हातात दिला. उठताना पाटलांनी सदाशिवच्या हातात एक पुडकं दिलं. 2 दिवस आम्ही जरा मुंबईला जाणार आहोत. आलो की सर्जेरावाच्या आई संगत येतो पुढची बोलणी करायला, असे म्हणत ते सारे उठले व निघाले. सदाशिवने पुडकं उघडून बघितलं तर त्यात 50,000 रुपये होते. रोजच्या शेतीच्या कामानेही जेमतेम 5 ते 10 हजार कधी काळी त्यांनी बघितले असतील. घरात शांतताच होती. पाटील आल्याची बातमी आजूबाजूला पसरली. जवळच राहत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली. सारे समजल्यावर प्रत्येकजण म्हणे की सोन्यासारखी संधी दौडू नकोस. अखेर परमेश्वरानेच आपल्या लेकीच्या रूपाने सुख दिलंय असं म्हणत घरच्यांनी त्या गोष्टीचा स्वीकार केला. पालवी रूपाप्रमाणेच मनानेही अगदी निर्मळ होती. आई वडिलांच्या सुखात तिला आपले सुख दिसे, म्हणून ती यत्किंचितही शंका उपस्थित न करता सगळं शांतपणे घेत होती. 2 दिवसांनी पाटलांची सगळी मंडळी हजर होती. बरीच बोलचाल झाली. ती जवळजवळ एकतर्फीच होती.
पारू व सदाशिव फक्त जी जी म्हणत होते. पाटलांनी 20 दिवसांवरच मुहूर्त काढलेला. सारा खर्च तेच करणार होते म्हणून. पाटलांच्या सांगण्यानुसार सदाशिव पत्रिका वाटतच गावातल्या प्रत्येकाला आमंत्रण करत होता. प्रेम प्रेम म्हणतो, पण पालवीशी प्रत्यक्ष बोलचाल नाही, फोन नाही, ही गोष्ट शारदाला खटकायची. मोठी लोक ती, 4 चौघांसारखी कशी वागणार असं म्हणून पालवी तिच्या बोलण्यावर पूर्ण विराम द्यायची. आज हळद होती. दारासमोर छानशा मंडपासोबतच सगळी हवी नको तेवढी सोय पाटलांतर्फे करण्यात आली होती. पालवीच्या साड्या, दागिने, मेकअपचे सारे सामान, घरच्यांनाही मानपानाचा आहेर तिथूनच आला होता. लग्न थाटामाटात पार पडलं. पालवीचं रूप आज साऱ्यांना मोहून गेलं होतं. निघण्याची वेळ झाली. पालवीचं रडू काही थांबेना. आई वडील, मीरा, शारदा साऱ्यांना बिलगून ती रडतच होती. वरात निघाली. आज पहिल्यांदाच सारं गाव बंगल्याच्या बाहेरपर्यंत पालवीला सोडायला आले होते. पाटलांचा बंगला झगमगत होता. करवली म्हणून मीरा तिच्याबरोबर निघाली. आता कसं आहे बघा, आमचे सर्जेराव लाजाळू आहेत. त्यांना नवख्या माणसांची सवय नाही. आम्ही आहोत ना तिच्या संगत. मीराबाई असल्या म्हणजे एकांत काय बोलतात ते त्यांना भेटायचं नाही असं हसतच म्हणत पाटलीनबाईंनी गंगारामला गेट लावून घ्यायला सांगितला. पालवीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा चालूच होत्या. पालवी आज जाईपर्यंत सारे उभे होते. नंतर सारे माघारी वळले. मीराही सगळ्यांसोबत घरी आली. ओवाळणी वगैरे झाल्यावर थोडा वेळ सारेजण गप्पा मारत बसले होते. पालवी शांतपणे ऐकत होती. चला सोनबाई, सर्जेराव बोलावत्यात तुम्हासनी. तुमची स्वारी त्या बंगल्यात चालली आहे. पालवी गाडीत बसली. सर्जेरावाने गाडी सुरू केली. शांत अंधाऱ्या रात्रीत गाडी डोंगराजवळच्या बंगल्यापाशी थांबली. गार वाऱ्याची झुळूक पालवीच्या अंगाला स्पर्शून गेली. सर्जेरावही तिच्या जवळून गेल्याने ती सुखावली. आत गेल्यावर सविताने या ना ताईसाहेब म्हणत तिला खोलीत नेले. खोलीतलं सौंदर्य निहाळताना ती अवाक झाली होती. सुंदर सजवलेल्या बेडवर ती बसली. मंद प्रकाशात चंदनाच्या सुगंधात खोली न्हाऊन निघाली होती. दार उघडल्याचे जाणवल्यावर पालवीने डोक्यावरचा पदर सावरला. 2 हात तिच्या खांद्यांना धरताच ती मोहरली. डोक्यावरचा पदर हळूहळू बाजूला केला. तिची हनवटी धरून त्याने तिला न्याहाळायला सुरुवात केली. रोमांच अंगी भरलेली पालवी लाजली. त्याने तिच्या कपाळापासून तिचं चुंबन घ्यायला सुरुवात केली. गालावरची तिचे चुंबन घेताना तिला दारूसारखं दर्प आल्याने ती बिचकली, पण स्वतःला सावरत नजर त्याच्या दिशेने भिरकावली. त्याचे ओठ तिच्या अधरावर येणार इतक्यात तिने किंचाळत त्याला दूर लोटले. दरवाजा उघडला आणि सर्जेराव आत आले. त्यांनी पालवीचे केस कसकसून धरले. कवडी मोलाची तुमची अवकात नाही. तुझे आई वडील, बहीण साऱ्यांना नीट ठेवायची आता तुझी जबाबदारी आहे. हे माझे मुंबईचे क्लायंट आहेत. ते मोठे बिझनेसमॅन आहेत. आता तू माझी पत्नी आहेस. मी जसं सांगेन तसं करत जा. यातच तुझं भलं आहे. त्यांना खुश कर. माझी फाईल त्यांच्याकडे आहे. ती मिळाली म्हणजे माझं मोठं काम होईल, समजलं. म्हणत तिला त्याने बेडवर ढकलली. वडिलांच्या वयाचा तो माणूस रात्रभर तिचं सौंदर्य चुरगळत होता. पहाटेच्या भराला तो उठला. कपडे घालून निघून गेला. निर्वस्त्र पालवी बेडचा आधार घेऊन कशीबशी उठली. अंग ठणकत होतं. कसे बसे अंगावर कपडे परिधान करून ती पहुडली. कसल्याशा आवाजाने पालवी जागी झाली. झोपा की ताई. उगा मी येऊन आवाज केला आणि तुमची झोपमोड केली. पालवी तिच्याकडे एकटक पाहत होती. पालवीच्या मनातील चलबिचल सविताला कळून चुकली. तिने अलगद तिला उठवत बाथरूममध्ये नेले. पालवीने तिला बाहेर जाण्यास सांगताच, दादासाहेबांनी तुम्हासने आंघोळ वगैरे सर्व मलाच करायला सांगितलंय. आंघोळ आटपून सविताने तिला पुनश्च नटवलं. कालच्या साऱ्या प्रकाराने ती हादरली होती. मला माझ्या घरी जायला मिळेल का? कानावर काही ऐकू गेलंच नाही या आविर्भावात सविता होती. सविताने तिचं सगळं उरकून पुन्हा दरवाजा लावून घेतला व तो जेवण आणल्यावरच उघडला. जेवून झाल्यावर पालवी कसलंसं पुस्तक चाळत असताना दरवाजा उघडला गेला. सर्जेराव आत आले. कसल्याशा परफ्यूमचा फवारा खोलीत फवारला आणि तिच्याजवळ आले. मुर्द्यासारखी राहू नको. माझे सर्व क्लायंट खुश झाले पाहिजेत. ते खोलीबाहेर जातात न जातात तोच पुन्हा दरवाजा उघडला गेला. मध्यम वयाचा एक गृहस्थ तिच्याजवळ आला. आल्या आल्याच त्याने स्वतःचे कपडे काढले आणि तिच्यावर तुटून पडला. तब्बल 3 तासाने तो बाहेर आला. उठण्याचे त्राण नसतानाही ती कशीबशी उठली. उठून पाहते तो अंथरलेल्या पांढऱ्या चादरीवर रक्ताचे डाग दिसले. मासिक धर्म सुरू व्हायला वेळ असतानाही असे का घडले या विचारात असताना सविता आत आली.
पालवीने अंग झाकण्यासाठी चादर जवळ केली. सविताच्या दृष्टीस तो सारा प्रकार पडला. तिला पुन्हा तयार करून ती निघून गेली. पालवीच्या होणाऱ्या वेदना तिला समजत होत्या. थोड्या वेळाने सविताने तिला कुठल्याशा 2 गोळ्या खायला दिल्या. रात्रभराच्या आरामाने पालवीला खूप बरं वाटलं. सविताचा पालवीला सांभाळण्याचा दिनक्रम चालूच राहिला, पण पालवीच्या निरागस डोळ्यातली आर्तता तिला बेचैन करू लागली. इकडे सदाशिव, पारू मुलीला भेटायला जात, तेव्हा ती मुंबईला तर कधी आणखी कुठे गेली असं भासवलं जायचं. महिना उलटून गेला तरी पोरीचं तोंड बघायला न मिळाल्याने सदाशिव, पारू यांचं कशातच लक्ष लागेना. कुणाशी बोलण्याची सोयही नव्हती. चुकून विषय निघालाच तर सारे मित्र किंवा नातेवाईक, तू तर नशीब काढलंस बुवा, पाटलाची सोयरीक मिळाली, नाही तर आम्ही मोठी माणसं, ती हिंडणारी फिरणारी. पालवी त्यांच्या घरची सून झाली, आता छोट्या घरात पाठवायचं म्हणजे. पाटलांकडून सदाशिवच्या घरी 8-15 दिवसातून वस्तुरूपी किंवा पैशारूपी नजराणा यायचा. पालवीला आपली किती काळजी या भ्रमात ते पुन्हा आपलं जीवन व्यतीत करायचे. मीरालाही पालवीची खूप आठवण आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली ती शिक्षणात व घरकामात चांगलीच तयार झाली होती. इकडे रोजच्या बलात्काराने पालवी खंगत चालली होती. तिचं सौंदर्य तिच्यासाठी शाप ठरलं होतं. त्या दिवसानंतर खोली व्यतिरिक्त तिनं दुसरं जग पाहिलं नव्हतं. त्या पाशवी स्पर्शानंतर होणाऱ्या वेदनात जो आवाज यायचा, त्या व्यतिरिक्त तिचा आवाजही कुणी ऐकला नाही. आई बाबांना भेटण्यासाठी आतुर असलेली पालवी पूर्वी सविताला प्रश्न तरी विचारायची. आता ती निर्जीव पुतळ्याप्रमाणे भासत होती. तिचं खाणं पिणंही हळूहळू कमी होऊ लागलं. सर्जेरावांचा हातचा मार आता पट्ट्यावर आला होता. कमनीय बांधा असलेली पालवी शुष्क शरीराप्रमाणे भासायला लागली. सर्जेराव ज्या गोळ्या आणून देत त्या सविता वेळेवर देऊनही तिच्यात सुधार नव्हता. तिच्या निर्जीव प्रतिसादामुळे क्लायंट नाखुश व्हायला लागले. शेवटी सर्जेरावांनी बाहेरून डॉक्टर बोलावले. काही टेस्ट झाल्यावर तिला एड्स झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. सर्जेरावाची तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्याच्या मिळकतीवर बाधा आली होती. अशातही क्लायंट आला की तो संधी सोडत नसे. 6 महिने उलटून गेले तरी आपली बहीण नजरेला न पडल्याने मीरा हताश झाली होती. शारदाही तिच्यासोबत होती. त्या दोघी वारंवार पाटलांच्या वाड्यात जायच्या. नकारार्थी उत्तर मिळणार हे माहीत असूनही त्या मागे हटल्या नाहीत. सदाशिव पालवीला भेटण्याच्या निमित्ताने मीरासंगे स्वतःच काही नजराने घेऊन बंगल्यात जायचा, पण उत्तर तेच मिळायचं. मीराने सर्जेरावांच्या त्या बंगल्यावर जायचे ठरवले. खरं तर तो तसा निर्जन रस्ता होता. शारदाच्या मदतीने त्या पोचल्या. नशिबाने सर्जेराव घरी नव्हते. फाटकापाशी झालेल्या आवाजामुळे सविता बाहेर आली. तिने दोघींची चांगली समजूत काढली. तिचं म्हणणं खरं मानून त्या दोघी निघून गेल्या. इकडे दिवसेंदिवस खालावत चाललेल्या पालवीच्या नजरेला नजर द्यायची सविताची हिंमत होत नसे. तिचे डोळे बरंच काही सांगू पाहत होते. कधी तर पालवी हात जोडून तिच्याकडे पाहायची. शेवटच्या स्टेजला असलेली पालवी मरण मागत होती. अमानुषतेच्या कलंकित स्पर्शानंतरही एका स्पर्शाला आसुसलेली होती. तिच्या डोळ्यात ते चांगलंच जाणवत होतं. सविताची बेचैनी वाढू लागली. फाटकापाशी पहारा देणारा इसम तिचा नवरा होता. रात्री ती त्याच्याशी बोलली. सर्जेरावाच्या भीतीने तो तिला या गोष्टीपासून दूर राहण्याचे सांगत होता. तिच्या केविलवाण्या विनंतीनंतर तो तिला मदत करण्यास तयार झाला. सर्जेराव 1 आठवड्यासाठी मुंबईला गेला होता. सविताने तिच्या नवऱ्याच्या मदतीने पालवीच्या घरी चिठ्ठी पाठवली. चिठ्ठी मिळता सदाशिव, पारू व मीरा तडक त्या बंगल्यापाशी आले. सविताने त्यांना गपचूप आत घेतले. पालवीच्या खोलीचा दरवाजा उघडला. ते तिघे व सविता आत आले. कृश पडलेल्या पालवीला पाहताच ते तिघे तिच्याजवळ धावत गेले. पारूने तिला मिठी मारली. तिचे डोके मांडीवर घेतले. पालवीच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपल्या वडिलांना, आईला, मीराला बघून तिच्या डोळ्यातले अश्रू थांबण्याचे नाव घेईना. ते तिला किती प्रश्न विचारत होते, परंतु त्या सर्वांपेक्षा ज्या प्रेमाच्या स्पर्शाची तिला आतुरता होती ते तिला मिळालं होतं. तिघांचे हात धरून तिने सविताकडे पाहिले. जणू डोळ्यांनी ती आभार प्रकट करत होती. सविताकडे रोखलेले ते डोळे नंतर हललेच नाहीत. पालवीने सर्वांचा कायमचा निरोप घेतला. त्या तिघांवर आभाळ कोसळल्यासारखे झाले. एवढा वेळ कणखर असलेली सविताही कोसळली. पालवीमुळे माणुसकीची जाणीव तिच्यात निर्माण झाली होती. तिघांच्या रडण्याने त्या बंगल्याच्या शांततेचा भंग झाला होता. भानावर येऊन सविताने त्यांना तिथून जाण्याची विनंती केली. मीराने स्वतःला सावरले. सवितावर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर तिने झाल्या प्रकाराचा उलगडा केला. ती बोलत असताना तिघांच्या काळजात अनेक वार होत होते. मीरा खूप संतापली होती.
सविताने तिला समजावलं. ते तिघे बाहेर पडले. ते थेट पोलीस ठाण्यात गेले. सर्जेरावांविरुद्ध त्यांनी तक्रार नोंदवली. विकले गेलेले पोलीस कारवाईच्या नावापुढे त्या तिघांनाच दमटावू लागले. हताश झालेले तिघे घरी पोचले. शारदाला चिठ्ठीबाबत माहिती असल्याने पालवी आली का हे पाहण्यासाठी ती पोचली. तेव्हा तिला सगळी हकीकत समजली. शारदाने तिथूनच तिच्या काही मित्रांना फोन लावला. काही वेळातच मीडियाच्या गाड्या तिथे पोचल्या. त्या तिघांचे बोलणे लाईव्ह दाखवले गेले. गावातील माणसेही गोळा झाली. झाला प्रकार कळल्यावर पूर्ण गाव सदाशिवच्या बाजूने उभे राहिले. पोलिसांनी पाटलांविरुद्ध ॲक्शन घ्यायला लागली. सर्जेरावालाही मुंबईत पकडण्यात आले. सविताने केलेल्या खुलास्यांमुळे सारे संतप्त झाले होते. पालवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या मुलीला आपण प्रेमपूर्वक सासरी पाठवले तिचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सदाशिव व पारू पार खचून गेले होते. मीराने शेवटपर्यंत लढा दिला. त्या सर्वांना कडक शिक्षा सुनावली. तेव्हा कुठे ती शांत झाली. रोज कोर्टातून परतल्यावर पालवीच्या फोटोसमोर बसून बोलत राहायची. आज मात्र न बोलताच पालवीच्या फोटोतील डोळ्यात समाधान दिसत होतं. धन्यवाद.